केला तर त्याचं तीर्थ होतं, तसंच नरावर संस्कार केला की त्याचा नारायण होतो. आणि याचे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहेत माननीय डॉक्टर अजित कुलकर्णी विद्यावाचस्पती. त्यांना मी आता सहज म्हटलं की सर तुमचा थोडासा परिचय द्या, तसं ते आपल्याकडे येऊन गेलेत, आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहे. पण त्यांनी अगदी नम्रपणे सांगितलं सेल्फ इंट्रोडक्शन इज नॉट माय कल्चर, म्हणजे स्वतःची स्तुती करणं त्यांना आवडत नाही. त्यामुळे मी त्यांना अशी नम्र विनंती करते की त्यांनी या परिसंवादाचा समारोप आणि सांगतेचा विचार व्यक्त केला. पण आज या जगामध्ये या काळामध्ये अध्यात्माचा खरा विचार कसा असावा, आचरण आणि विचार याचं खऱ्या अर्थाने समन्वय जे आहे ना, तर आमच्या समोर दिसणारे म्हणजे डॉक्टर अजित कुलकर्णी, म्हणजे आम्ही मनापासून त्यांना संत मानतो, त्यांचं मार्गदर्शन स्वीकारतो. त्यांनी PhD केलेली, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, संत वाङ्मयाचा प्रचंड अभ्यास आहे. तर त्या अभ्यासाचा असणारा जो विचार आहे तर त्यांच्या आचरणामध्ये आहे. ते आम्हाला का आवडतात, तर तो जो विचार आहे, जो विचार आत्मसात केला पाहिजे आहे, तर तो विचार ते आत्मसात करून आचरणामध्ये आणतात. त्यांनी परवा भक्ती रसायन अशी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. तर प्रत्येक पुस्तकांमध्ये त्यांचं जे काही विचार आहेत, त्यांचा जो व्यासंग आहे, त्यांची जी विद्वत आहे, तर ती पुस्तकाच्या रूपाने, त्यांच्या आचरणाच्या रूपाने किंवा कृतीच्या रूपाने अशी निर्माण झालेली आहे की खऱ्या अर्थाने ते आम्हाला आधुनिक संत वाटतात. म्हणून त्यांना मी नम्रपणे सांगतो, म्हणजे बऱ्याच लोकांना हे जाणीव नाही आहे. ते म्हणजे आळंदीचे ट्रस्टी आहेत, अशा अनेक ठिकाणी आहेत, आणि त्यांचं कार्य जे आहे आमच्या दृष्टीने अतिशय महान कार्य आहे. आज येणारे जे उपस्थित असणारे जेवढे सेलिब्रिटी होते ना, त्या सर्वांनी मला नम्रपणे सांगितलं की डॉक्टर अजित कुलकर्णी त्या ठिकाणी येणार आहेत का, मग आम्हाला कशाला बोलवलं. पण हे काय आमचं भाग्य आहे, आम्ही त्यांच्या सहवासात येतो म्हणून आम्ही येतो. म्हणून एवढीच ओळख त्यांची पुरी आहे. मी सरांना विनंती करतो त्यांनी सुरू करा. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. हरि ओम. सन्माननीय व्यासपीठावरील प्रसाद जोशी, भार्गव देखणे, शोभाताई भागवत, श्रीकांत पाटील आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, माऊलींच्या शब्दात म्हणायचं झालं तर स्वस्तुती कानीनं ऐकावी, पण ते सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं हे त्या आल्यानंतर लक्षात येतं. असो, आत्ता संस्काराचा विषय परिसंवादामध्ये आहे. अतिशय उत्तम प्रकाराने एकेकाने संस्काराचा विचार सांगितलेला, म्हणजे आता मला बोलायला काही शिल्लकच नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. असं आहे. डॉक्टर देखणे, त्यांचे पिताश्री, आता हा नातू, म्हणजे हा इतका मोठा झाला हे मला माहितीच नव्हतं. ते त्यांच्या क्षेत्रात, वडील वडिलांच्या क्षेत्रात आमची आपली गाठमध्ये कार्यक्रमात किंवा पंढरीच्या वाटेवर होणारी, हा एवढासा पाहिलेला आमच्या देशमुख महाराजांच्या उत्सवात देखणे यायचे, याला हाताला धरून गडबड करणारा असा हा मुलगा पाहिलेला. आता ह्याची मोठी गडबड बघून आनंद वाटला. प्रसाद जोशी तर चांगले सुपरिचितच आहेत, गुरुबंधूही आहेत. पुष्कळच अभ्यास त्यांनी केलेला आहे, गुरूंची कृपा आहे, पिताश्रींचा आहे, परत घरातला संस्कार आहे. शोभाताई भागवतांचा आत्ताच परिचय झाला. गाडीत येताना बोलणं निघालं गरवारेस भवनचा, बालभवनचा. आमची दोन्ही मुलं तिथेच जाणारी होती. आत्ता मला गणित कळलं की कशा प्रकाराने ती मोठी झाली, म्हणजे त्याचं उत्तर सांगतो आधी पहिल्यांदा. लहान होता सर्वेशमचा आणि बघायचं आहे. आत्ताचं जसं दुष्काळाचं आहे असेच प्रकार कधीतरी यायचे.
म्हणायचा, बाबा ह्या पुस्तकातनं छापलेलं चुकीचं आहे. म्हटलं काय झालं? या भूमीवरती 3/4 पाणी आहे, 1/4 भूमी आहे म्हणतायत, मग दुष्काळ आहे, पाणी नाही, ही ओरड कसली लोक करतात? तर आता मला गणित कळलं की तिथे काय होत होतं ते आम्हाला घरात काय ऐकायला लागलं. म्हणजे अशा अनेक किस्से आहेत. असो, तो महत्वाचा भाग नाही. एकूणच बघितल्यानंतर असं लक्षात येईल आपल्याला की संस्काराचं महत्व मानवी जीवनात पुष्कळच आहे. भारतीय ऋषीमंडळींनी याचा विचार व्यक्त करून, चिंतन करूनच संस्काराचं महत्व सांगितलेलं आहे. वैदिक परंपरेप्रमाणे 16 संस्काराचं महत्व म्हणजे केवळ जीवन सुरू झाल्यानंतरच ते आहे असं नव्हे, तर जन्माला येण्यापूर्वीही त्याचे संस्कार होते. त्याच्यानंतर तो मृत्यू झाल्यानंतरही पुन्हा संस्कार आहेत. आणि जोपर्यंत पुढे अपत्य आहे, त्यांनी अधिकार आहे श्राद्ध कर्म करायचा, तोपर्यंत एक प्रकारचा संस्कार चालूच आहे. अशा पद्धतीचं पूर्वसुरींचं चिंतन आहे. आता ते कालबाह्य झालं असं ठरवायला लागले, म्हणून आमचे हे तरुण मित्र जे आहेत त्यांनी अशा संशोधनाचा विषय केला आणि त्याच्यातनं त्यांनी सध्याची होणारी ह्या गतिमान जीवनामध्ये जी मानवाची होणारी दशा आहे, ती दुर्दशा कशी थांबेल याचा प्रयत्न त्यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि म्हणूनच पहिल्यांदा त्यांनी जो विचार सांगितला की माऊलींच्या ओव्यांचा आधार घेत स्वतःकडे अर्जुनाची अवस्था घेऊन त्या ठिकाणी संस्कार आणि संस्कृतीचा एक अनुबंध पट आपल्या पुढे मांडलेला आहे. एकूण बोलण्याचे ढब, सांगण्याचा विचार हा येणार आहे, हा संस्काराचाच आहे. मला रामचंद्र देखण्यांची सारखी आठवण होत होती आणि म्हणूनच त्यांची शब्दांच्या रचनेतनं कशा पद्धतीने मांडणी होत गेली हे त्याच्या ठिकाणी आता लक्षात आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे सूर्याचं उगवण्याचा विषय सांगितला. संस्काराच्या भूमिकेने त्याकडे बघायचं झालं तर एकच बघायला म्हणेन मी, ही निष्क्रिय सत्ता विश्वातली आहे. सूर्य उगवलाय हे कोणालाही सांगावं लागत नाही सृष्टीमध्ये, फक्त मानव सोडून. बाकी सगळ्यांचं उठल्या उठल्या कार्य सुरू होतं. त्यांना अरे बाबा उठ सांगायला लागत नाही. सगळे खरोखर सूर्य उदय होण्याच्याच वेळेला अगोदरच उठलेले असतात. फक्त मानवाला सांगावं लागतं आता सूर्योदय झाला, आता तरी उठ, कारण तो सूर्यवंशीच आहे. ही सूर्याची निष्क्रिय सत्ता आहे. तसे संस्काराची एक सत्ता आहे आणि ती सत्ता अव्यक्त, व्यक्त आणि अव्यक्ताकडे घेऊन जाणारी आहे. म्हणून त्याला एक वेगळं महत्व आहे असं बघता येईल. या ठिकाणी बजाजांचा उल्लेख त्यांनी केला. वास्तविक बघत असताना त्या ठिकाणी एका ज्योतिषाचंच कार्य झालेलं होतं. ज्यांना कोणाला जमनालाल बजाजांच्या जन्माची घटना माहिती असेल तर मी जास्त उहापोह करत नाही, परंतु त्याही वेळेला एक संस्काराचाच विषय घडला आणि त्याच्यामधूनच जमनालाल बजाजांचे कार्यक्षेत्र इतकं व्यापक होऊ शकलं. असो, त्याच्यानंतर भारतीय मनातील संस्कृती, आचार, विचार प्रणालींचा मागोवा घेत त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे विचाराची मांडणी केली. सत्संगतीचं महत्व सांगितलं. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये महापुरुष मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयात असा विचार एक व्यक्त केलेल्याचा आधार घेत सत्संगतीचं महत्वही त्यांनी आपल्या पुढे विदित केलेलं आहे. हा संस्काराचा बघत असताना आपल्याला त्याच्यामध्ये क्रूरता आणि निरागसता एकाच व्यक्तिमत्वात कसे येऊ शकतात हा विचार आपल्याला त्या ठिकाणी समजला. एक गोष्ट मी तुम्हाला त्याच्या संदर्भात सांगतो की संस्कारामध्ये आमच्या महाविद्यालयात एक प्राध्यापक होते. बोलताना असं म्हणायचंय की कुलकर्णी मला बोलायला बरं वाटतं, आवडतं, आणि मला ब्राह्मणेतर होते, आम्हाला तुमचे संस्कार आवडतात.
बरं म्हटलं ठीक आहे, मी विषय काही पुढे नेला नाही. एक दिवस आले, मला म्हणाले एक काम कराल का, माझ्या मुलाची मुंज कराल का? हो म्हटलं, निश्चित करेन. पण म्हटलं तो जो गायत्री मंत्र आहे तो आमच्या परंपरेप्रमाणे पित्यानी द्यायचा असतो मंत्र मुलाला, पिता जिवंत असेल तर. नंतर कोणी द्यायचा हे धर्मसिंधूंनी सगळं सांगितलेलं आहे, आता आम्ही तिकडे जात नाही. तर म्हटलं मग पित्याची पहिल्यांदा करायला लागेल. नाही, माझी करू नका, काय असेल ती त्याची करा. म्हटलं हे का? नाही, समाज काय म्हणेल. आणि मग मला एका गोष्टीची आठवण झाली, ती अशी झाली, समाजामध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा ब्राह्मण हा आदर्श सांगितलेला, तो कसा असला पाहिजे. आज कोणी आहे असं मी अजिबात म्हणत नाही, म्हणू शकत नाही, परंतु तो कसा असला पाहिजे याचा आदर्श. आणि यासाठी एक गोष्ट सांगतो की ह्याबद्दल महाभारतामध्ये एक तो संदर्भ आलेला आहे. भगवंताला आमच्या पांडवांनी विचारलं की कलियुग कसं आहे. कलियुग कसं आहे विचारल्यानंतर त्यावेळेला त्या ठिकाणी भगवंत म्हणाले, अरे कशासाठी बघताय, द्वापारात जगताय तर पुरे ना, कशासाठी बघायचंय तुम्हाला? नाही नाही, आम्हाला तरी बघायचंय. मग म्हणे काय बघणार आहात? मग असं करा, 30 दिवस तुम्ही, मी महिन्यानी भेटेन, 30 दिवसात तुम्हाला जे काही दिसेल आणि त्याची उत्तरं मिळणार नाहीत ते तुम्ही शोधा. बरं म्हणाले. सगळेजण पाहू लागले. धर्मराजाला असं दिसलं एक हत्ती आहे आणि त्याला 2 तोंड आहेत आणि तो दोन्ही तोंडांनी खातोय. दुसऱ्या बाजूला बघितलं, भीमानी बघितलं, गाय प्रसूत होतीये, प्रसूत झाल्याबरोबर ती चाटते, स्वच्छ करते, मग ते टुणकन वासरू उभं राहतं. ती काही त्याला उभंच राहून देत नाही. हे का होतंय हे त्याला कळेना. तिसरं पाहिलं भीमानी, अर्जुनानी, एक खोल खोल विहीर आहे, शेजारी सगळ्या 4 विहिरी आहेत, तिथून खळखळ पाणी वाहते, पण इथे तळही दिसत नाही, पण दगड टाकला की 3-4 मिनिटांनी आवाज येतो पाण्यात पडल्याचा, इतकी खोल विहीर आहे, त्याला अर्थ कळत नाही. चौथं पाहिलं तर एक पांढरा शुभ्र पक्षी आहे, अतिशय देखणा आहे. आणि नकुलानी पाहिलं ते, आणि तो म्हणाला बघितलं तर, पण एकदम बघितलं त्याच्या मुखामध्ये मासाचा गोळक होता, गोल होता, गोळा होता, आणि हे पाहून त्याच्या अंगावर शिसारी आली. त्यांनी त्याच्याकडे पाहणं सोडून दिलं, त्याला अर्थ कळेना. 5व्यानी पाहिलं तर त्या ठिकाणी पर्वत पहाड आहेत, सगळीकडनं कोसळत आहेत, एक झुडूप आहे, ते पहाड कोसळायला लागला की वाकतं, पुन्हा सरळून उभं राहतं. हा काय प्रकार आहे? भगवंताची भेट झाली. भगवंताने विचारलं काय रे पाहिलं? तो म्हणाला आम्ही पाहिलं. काय पाहिलंस म्हणाला? तर म्हणाला एक हत्ती दिसला, त्याला 2 तोंड आहेत आणि दोन्ही तोंडांनी खातोय. हा कलियुगातला माणूस आहे म्हणाले, कष्टार्जितही खाईल आणि भ्रष्टाचाराचंही खातोय, हे प्रतीक आहे. आज दिसतच आहे आपल्याला. भीमानी पाहिलं गाय वासरू, त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं की कलियुगातील प्रपंच असे आहेत की ते म्हणतात, अरे आम्ही सगळं मिळवतोय ना, कसं का असे ना, तू शिकून घे, तू काही तुझ्या पायावर उभा राहू नकोस आत्ता तरी. म्हणून तो 25-30चा झाला तरी मुलगा उभा राहत नाही, असा प्रपंच कलियुगातला राहणार आहे. तिसऱ्या बाजूला पाहिलं तर सखोल ज्ञान कोणाला नकोय, म्हणून ते अर्जुनाचा संबंध ज्ञानाशी आहे. ज्ञानाचा विचार पाहिला तर खोल विहीर आहे, हे ज्ञान कोणालाही सखोल नको. कलियुगातलं ज्ञान वरवरच फक्त राहणार आहे आणि तेच चांगलं म्हणून गौरवलं जाणार आहे. चौथं पाहिलं पक्षी आणि मासाचा गोळा. हे पाहिल्यावरती म्हणाले हा समाजातला ब्राह्मण आहे. ज्या क्षणाला ब्राह्मणाच्या मुखामध्ये अपेय पेय पान भक्ष भक्षण येईल, त्या क्षणाला सगळ्याचा ऱ्हास होईल. हे कलियुगातलं लक्षण म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलं. आणि 4-5व्याचं सांगितलं, हे सगळं जरी झालं, काहीही घडलं तरी सुद्धा जो ईशनामात आहे, भगवंताच्या कृपादृष्टीत आहे,
तो हे किती पडझड झाली तरी वाचणार आहे. असो, सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला संस्काराचं महत्व बघायचं आहे. ब्राह्मण हा आदर्श समाज पुरुषांनी आपल्या पुढे उभा केलेला आहे. ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण लोक यांच्याकडे तसं बघायचं नाहीये, हे भूमिकेने सांगतोय. हा आदर्श सगळ्यांनी प्रस्थापित करावा, घ्यावा, हा संस्कार आहे. हे त्या ठिकाणचं महत्वाचं गोष्ट आहे. याच्याच वर्णन प्रसाद जोशींनी सुद्धा सगळा संस्कारात द्विज उच्चते सांगून मंदिराच्या उभारणीचा विचार आपल्या पुढे दिलेला आहे. हे सगळं करत असताना रंगाचं ज्ञान आपल्याकडचं आहे. आपल्याकडे एकूण जी रंगाचं आहे त्याच्यावरती महत्वाचं काम गुरुदेव रानड्यांनी केलेलं आहे. रंगावरती संबंध ध्यानाची प्रक्रिया त्यांनी बसवलेली आहे. गुरुदेव रानड्यांच्या परंपरेमध्ये रंग काय करतात, ध्यानाच्या वेळेला प्रगट होणारे अंतःकरणातले रंग कसे असतात ह्याच्याबद्दलचा अतिशय सूक्ष्म आणि सखोल विचार मांडलेला आहे. त्याच्यावरती गवी तुळपुळे त्यांचे शिष्य यांची ही पुस्तकं अतिशय प्रसिद्ध आणि चांगल्यापैकी मार्गदर्शक करणारी आहेत. त्याप्रमाणे त्यांनी अलीकडल्या काळाप्रमाणे आपल्याला कशाची गरज आहे आणि त्याची एक तुलना केलेली आहे. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारचा विचार मांडला. आजचं जीवन गतिमान झालंय, सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे. आज सगळा मेवा आपल्याला इन्स्टंट मिळालेला आहे. आता चिंतन करायचं का नाही हे आता आपल्या हातात आहे. परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी म्हणावीशी वाटते. त्यांनी भोग, त्याग आणि हे सांगितले, योग, आसन, योग आणि भोग. योगावरचा विचार त्यांनी सांगितला, तो अतिशय आवडला. पण एकच गोष्ट निदर्शनास सांगू इच्छितो. आमचे जगद्गुरु शंकराचार्यांनी मात्र त्याचे प्रथम त्यांना पाहिल्या त्या पांडुरंगाला म्हणाले, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातृम मुनींद्र समागत्य तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आम्ही किती रूपाने त्याच्याकडे पाहतो. समचरण सुंदर कासे कसिला पितांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी निळारे हा निढळावरी कर ठेवून वाट पाहे. हा वाट पाहतोय. ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या भावनांच्या संस्काराचं महत्व अधिक आहे. हे भावनांचे संस्कार कसे होत गेले तसा तसा तो त्याचं रूप धारण करतो. कारण तो निर्गुण निराकार आहे. तो ज्याच्या अंतःकरणात जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव ही भूमिका त्याची त्या ठिकाणी होते. म्हणून आमच्याकडले संस्कार काय करतायत ते मी शेवटी सांगतो. अशा प्रकाराने हे स्वरूप आपल्या पुढे त्यांनी उत्तम प्रकारचं मांडलेलं आहे. आणि अभ्यासपूर्णतेने त्यांनी विठ्ठल नाम अनाहत चक्रात कसं येतं हे सांगतात. आणि म्हणून आमचे संत म्हणतात, अनाहत वाजती टाळ. अनाहत चक्र, हत म्हणजे आघात आणि अनाहत म्हणजे आघाताशिवाय सुद्धा निर्माण होणारे जी काही वलय आहेत, निर्माण होणाऱ्या या विश्वातल्या गोष्टी आहेत, ह्या संस्काराचं महत्व यांनी इथे सांगितलं. हे बरोबरच आहे. पण ह्याच्यातलं फार महत्वाची गोष्ट आहे, सूक्ष्मात होणारा संस्कार तो अंतरंगातही होतो, बहिरंगात म्हणजे ब्रह्मांडावरही होत असतो. हा संस्काराची गरज आपल्याला आजही आहे. आणि ह्या ऋषी मंडळींनी दिलेले संस्कार या स्वरूपाचे आहेत. म्हणून 16 संस्कार वेदोक्त जरी दिसत आहेत, त्या गौतमांसारख्या ऋषींनी 48 संस्काराचं महत्व मांडलेलं आहे. अनेक एका ऋषींनी त्या ठिकाणी 36 संस्काराचं महत्व मांडलेलं आहे. हे का सांगतोय मी, हे प्रत्येकाचे चिंतनाचे विषय आहेत आणि त्या भूमिकेतने मांडलेले आहेत. अलीकडल्या शिक्षणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर अलीकडल्या ह्या सगळ्या, आपण शेवटी वास्तवतेमध्ये जगत असतो, त्याचाही महत्त्वाचा विचार आपल्याला घ्यावा लागतो. त्या सर्व पार्श्वभूमीवरती शोभाताईंनी केलेले प्रयोग या अनेक कुटुंबांनी अनुभवले. 86 सालपासून गरवारे बालभवनचं काम चाललेलं आहे. तेव्हा आज काही थोडा कालावधी झालेला नाही. या कालावधीमधून अनेक प्रकारच्या संस्कारांनी मंडळी निर्माण कशी झाली आहेत हा फार महत्वाचा भाग आपल्याला लक्षात येतो.
ते त्यांनी सांगून आज त्यांनी नवीन संकल्पना आपल्या समोर ठेवल्या. बाल देवो भव, अतिथी देवो भव आपण ऐकत होतो, मातृदेवो पितृदेवो अतिथी देवो आचार्य देवो, पण बालदेवो भव ही संकल्पना आपल्याला नव्याने मिळाली. शिक्षणातून संस्कार हे बघितलेले आहेत, अभिनयातून त्यांनी एक सांगितलं, कल्पना विलास कसा वाढेल हे त्यांनी सांगितलं. अशा प्रकाराने सगळे प्रयत्न त्यांनी मांडले. आता मी या ठिकाणी एवढंच फक्त म्हणतो, मला माहिती आहे वेळ झालेला आहे, आता याचा एकच भाग महत्त्वाचा मी ह्याच्यामध्ये समजतो. संस्काराचं महत्त्व जर बघायचं झालं तर मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे नेणारे संस्कार असले पाहिजे. सगळे संस्कार किंवा ही गोष्ट केवळ आमच्या करण्याची गोष्ट नसते. संस्कार ही आपोआप घडत असतात आणि ते घडण्यासाठी आमची कुटुंब ही सक्षम आणि समर्थ असली पाहिजे. मी उदाहरण देतो, देणं बरं नाहीये पण मला राहत नाही म्हणून मी विचार करत होतो नाही बोलायचं, पण वाटतं म्हणून बोलतो. दुर्दैवाने माझ्या आजूबाजूला लहानपणापासून फारच वेगवेगळ्या घटना घडत गेल्या आणि पाहत गेलो. आमच्या वडिलांनाही पुष्कळ सहन करावं लागलं. 3 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले. होतं नव्हतं ते भाडेकरी घरात जे शिरले त्यांनी सगळंच गिळंकृत केलं. मुलगा म्हणून कुठेही प्रचंड प्रॉपर्टी, पण कुठेही काही राहिलं नाही. आणि शेवटी आम्ही लहानपणापासून बघायला लागलो ते घरामध्ये कोर्ट, वकील, बिलीफ, जजेस यांचाच राबता आणि याच्यामधूनच वडिलांचं घडलेलं एकूण स्वभाव या सगळ्याला कंटाळतो. एकच गोष्ट लहानपणात माझ्या मनावरती ठसली गेली, हेही मी तुम्हाला सांगतो. संस्काराचा विषय कसा पुढे सुद्धा जाऊ शकतो याच्याबद्दलचं एक इतरांचं सांगण्यापेक्षा माझं मीच सांगितलेलं बरं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आहे. असं व्हायचं, आम्हाला झोपायला सांगायचंय, पण यांच्या चर्चा चालायच्या सगळ्यांच्या वकिलांच्या वडिलांच्या घरामध्ये. आणि सगळ्यांच्या विचारात असं यायचं की गीतेवरती हात ठेवायचा आणि त्या ठिकाणी शपथ घेऊन बोललं जायचं. आपल्याला सिनेमात नाटकात दाखवतात, हे माहितीच आहे की कोर्टात काय करतात. आणि त्यावेळेला मनात विचार एक रुजला गेला आणि मनात असं आलं, गीता ग्रंथ काही त्यासाठी आहे की जो तो येतो तो गीतेवर हात ठेवतो आणि देवा शपथ खरं सांगेन म्हणतो आणि साक्षात खोटं बोलतो आणि खोटं बोलण्याचं मार्गदर्शनही वकील करतात. मग ही कसलं गीतेचं करतायत? हे गीतेचा उपयोग त्याच्यासाठी नाही. आपण त्या ठिकाणी काहीतरी खोडून काढलं पाहिजे. म्हणून तेव्हाच मनाशी झालेला संकल्प, मी ज्या वेळेला PhDचा अभ्यास करायला घेतला तेव्हा गीताच विषय अभ्यासाला घेतले, भगवद्गीता ॲज अ वे ऑफ लाईफ. आणि त्याच्यावरच PhDचं काम माझं पूर्ण झालं. ही भगवंताची कृपा आणि लीला. पण आम्हाला कोणतेही ते संस्कार वाट्याला आले नाही. हे पूर्व प्रारब्ध मी म्हणतो. संस्काराला प्रारब्धाची सुद्धा जोड असावी लागते. केवळ नुसतंच आम्ही करून होणारी गोष्ट नाही. यासाठी म्हणून आमचं असंच आहे असं म्हणून होत नाही. तुळशीमध्ये भांग उगवते असंही कुठेतरी म्हणीमध्ये म्हटलं जातं, तसं भांगेमध्ये सुद्धा तुळस उगवू शकते. हेही संस्कारांनी घडू शकतं, हेही त्या ठिकाणी होतं. संस्काराला म्हणून महत्व आहे हे बघायला हरकत नाही. आता संस्काराचा मग कसा भाग येतो ते सांगतो. म्हणून आपलं वातावरण आणि आपल्या गोष्टी आपल्या जवळ आपण निर्माण करायला लागतात, त्या आपण बघाव्या लागतात, आपल्याला शोधाव्या लागतात. केवळ दुसरे आई वडील आणि आजूबाजूला परिस्थितीला दोष देऊन होत नाही. कुठेतरी माझ्या जीवनाचा मला उत्कर्ष करायचे ही तरी एक उर्मी निश्चित असावी लागते आणि ती निर्माण होण्यासाठी बाकीचं वातावरण आहे. उद्धरते आत्मानं भगवद्गीताच आपल्याला एका ठिकाणी सांगते, स्वतःचा उद्धार करण्यासाठी आपली तयारी आपल्याला असायला पाहिजे. एक साधी गोष्ट बघा, टीव्ही लावलेला असेल, टीव्हीच्या सिरियल चाललेल्या असतील आणि एखादा दुःखद प्रसंग किंवा कुठं कटू प्रसंग झाला तर घरातलं वातावरण कसं होतं काही काळ. मग हे आमच्या अंतरंगातले संस्काराला काय?
हे आता आम्ही सगळं ऐकलेलं आहे, पण आमची मनशुद्धी, आमची बुद्धीची शुद्धी, आमच्या चित्ताची शुद्धी कशाने होणार आहे? आमचं शिक्षण, आमचे संस्कार अध्यात्माला घेऊन जाणारे आहेत. तेच आमच्या आई वडिलांपासून, कुटुंबापासून आम्ही दूर गेलेलो आहोत. आणि म्हणून आम्हाला ते संस्काराचं महत्त्व आता पटलं पाहिजे की आध्यात्मिक चिंतनाचं बाळसं डोस सुद्धा आम्हाला मुलांच्या पर्यंत दिला पाहिजे. अरे तू बस, चिंतन कर, मनन कर. आपल्यापेक्षा एक्सटर्नल शक्ती, बाह्य शक्ती फार मोठी आहे. तुम्हाला भगवंत मानायचा नाही, देव मानायचा नाही, हरकत नाही, पण तू माणूस तरी बनशील का नाही? आणि हे माणूस बनण्यासाठी आम्हाला ईश्वरासारखी शक्ती आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा केलेलं कार्य आहे. पण संन्यास धर्माने यायचं नाहीये पुन्हा स्वगृही, पण आईला दिलेला शब्द होता. आमचा मानव धर्म कसा श्रेष्ठ आहे. एक संन्यासी आहे, जगत नेता आहे, कार्य करणारे आहेत. भारताचं कार्य त्यांनी केलं, विश्वाला नेतृत्व केलं. परंतु त्या क्षणाला त्यांनी तो धर्म बाजूला ठेवला. आईने बोलवल्या बरोबर तिथे गेलेले आहेत. आईचं कार्य सगळं त्यांनी उरकलेलं आहे. हे लक्षात घ्यावं लागतं. या भूमिकेने आमचा धर्म आणि आमचा संस्कृती आम्हाला शिकवत असते. आणि म्हणूनच या ठिकाणी विचार आहे. 84 लक्ष योनीचाही पण विचार त्यांनी सांगितलेला. पण एकच सांगतो मी, या 3च रूपात त्याचं वर्गीकरण करता येतं. एक असं आहे, भोगदेह आहे, लीलादेह आहे आणि कर्मदेह आहे. मानवेतर सर्व सृष्टी, देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, पिशाच आणि सगळे भोगदेहातलेच आहेत. पशु पक्षी आदी. वेगळा देह कोणता नाही, भोगायलाच फक्त ते असतात, तेवढाच तो आहे. मानवाचा केवळ कर्मदेह आहे. आणि केवळ धैर्य असेल तर संतांचा लीलादेह आहे. लीला देहातनं या विश्वाचं कल्याण आणि कार्य घडत असतं. माणसांची तनुमन घडण्याचं कार्य घडत असतं. आणि म्हणूनच आम्हाला संस्कारांचं महत्त्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या प्रमाणेच आपल्याला ते बघायचं आहे. मग आम्हाला हे कसे मिळतील? त्याला 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुलधर्म, कुटुंबाकडून येणारे संस्कार असतात. प्रत्येक कुटुंबाकडे प्रत्येक विशिष्ट असे संस्कार असतात. याचा अभ्यास ब्रिटिशांनी केला. ब्रिटिशांनी त्यावेळेला राज्य करत असताना आपल्यावरती तो केला. त्याचाच परिणाम असा झालेला आहे की त्यांनी ज्या याद्या केल्या की कोणता समाज कोणतं आहे आणि कसा आहे, तेच आज आम्ही अजून चालवलंय. आणि त्याच्यावरतीच आमची आरक्षण अवलंबून आहेत. काय दुर्दैव आहे बघा. किती बदललं नाही त्यांनी. फासे पारधी समाज काय करतो, कसा असणार आहे ह्याचा अभ्यास त्यांनी केला. शिक्कामोर्तब नाही करायला कोणी गेलं, कोणालाही लावलेलं नाही. हे कुटुंबातनं येणाऱ्या संस्काराचं महत्व होतं. आणि ते संस्कार कुटुंबातनं येतात. घरचे लोक कसे वागतात तो एक संस्कार आपोआप घडत असतो. म्हणून आमच्याकडे वैदिक परंपरेने दिलं की उठल्या उठल्या काय कर बाबा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम सुप्रभाते, करदर्शनम समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं समस्वामी. हिथून सुरुवातच केली, सांगावं लागलं नाहीये. हे आता संस्कार करतोय आणि आम्हाला काही करायचे. हिथे आमच्या अंतरंग मनात बहिरंगावर होणारा संस्कार होता. मग येतात ते आपल्या आवडीने जरा सज्ञान जीव झाल्यानंतर त्याच्या आवडीने त्याला एखाद्या देवतेच्या किंवा परंपरेच्या विचाराचा मागोवा घेता येतो. तो झाला उपासना. कुलधर्म, कुलाचार आणि उपासना यांच्या संयोगातनं आराधना घडते. माणसाचं जीवन समृद्ध बनू शकतं. हा हे संस्काराचा विषय आहे. अशा प्रकाराने ते घडू शकतं. म्हणून सध्याच्या स्थितीमध्ये जर बोलायचं झालं तर भौतिक दृष्टीने सगळ्या गोष्टी होत असल्या तरी अंतरंग शुद्धीसाठी आम्हाला आध्यात्मिक चिंतनाची, पारमार्थिक विचारांचीच निश्चित गरज आहे. आणि ती गरज लक्षात घेऊन काय करता येईल याचा मागोवा सगळ्यांनी घेऊया. एकच गोष्ट सांगतो जाता जाता की आपण बोललं तर घर बोलतं, आपण हसलं तर घर हसतं, आपण रागवलं तर घर रागवतं. मग आपण आनंदी राहिलो तर घर आनंदी राहणार नाही का रे बाळांनो? बघूया आपण आपलं घर आनंदी ठेवूया.
आपणच ठेवूया, म्हणजे मग आपल्याला त्याचा आनंद सगळ्यांना मिळेल. आणि आपल्या बरोबर जेव्हा इतरांमध्ये संस्करण होतं तेव्हाच ते संस्कार हे संस्कार होतात. या पद्धतीनेच आपण एक थोडं चिंतन करूया. धन्यवाद. उशीर झालाय पण मी थोडा वेळ घेतला असं वाटेल आपल्याला. श्रीकांत पाटील प्रेमाने बोलवतात. बोलवल्याबरोबर आम्ही येतो, कारण आपल्या सर्वांचं दर्शन व्हावं, आपल्या सर्वांमधल्याच परमात्म्याचं दर्शन व्हावं आणि सगळ्यांशी संवाद करता यावा यासाठी येतो. धन्यवाद. हरिओम. सर Mm-hmm.